आपल्या मृत्यू लोकाचा जर आपण विचार केला मायबाप, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या जीवनामध्ये मौलिक कर्म करत असतो आपण. हा, कर्म कोणी पुण्याचं करत असेल, कोणी पापाचं करत असेल दादा, पण कर्म करत नाही असा माणूस जगाच्या पाठीवर नाही आहे. प्रत्येक जण कर्म करतो दादा. आपल्या जीवनामध्ये कर्म झालं पाहिजे दादा, पुण्याचं कर्म झालं पाहिजे दादा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म दिलाय त्या परमेश्वराने आपल्याला, त्या परमेश्वराचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती दादा. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रामुख्याने 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्ष देऊन ऐका. 1, देशाला आपल्या चित्तामध्ये ठेवा. 2, धर्माला आपल्या चित्तामध्ये ठेवा. आणि 3, आपल्या अभंगाकडं, देवाला आपल्या चित्तामध्ये ठेवा. विठाल देश आपला आहे, भारत माझा देश आहे. हे शाळेमध्ये मुलं गेल्यानंतर प्रतिज्ञा म्हणतात. ए दादा, तू शाळेमध्ये जातो ना? बोल बोल बोल, शाळेमध्ये जातो ना? काय नाव आहे तुझं बेटा? विशाल. वा वा. हा हा, विशाल बेटा, शाळेमध्ये गेल्यानंतर एक प्रतिज्ञा म्हणतात. शाळेमध्ये काय म्हणतात? भारत माझा, इंडिया इज माय कंट्री, देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, या देशावर माझं प्रेम आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर अँड सिस्टर. शाळेमध्ये गेल्यावर म्हणतो का नाही बाबा आपण? भारत माझा, बोला बोला, देश आहे. बसलेले मंडळीत ऐका, तुम्ही हुशार मंडळी, सुज्ञ मंडळी आहात. ही वृत्ती आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. देशाला चित्तामध्ये ठेवलं पाहिजे. त्या तिरंग्याला, त्या भारत मातेला आपल्या चित्तामध्ये जागा दिली पाहिजे दादा. तुम्ही रस्त्याने चाललात, साईबाबाचा हा परिसर आहे, मंदिराचा परिसर आहे दादा. या ठिकाणी मोकळ्या बाटल्या टाकू नका. इथं येऊन धूम्रपान करू नका. इथं स्वच्छता ठेवा. इथं कचरा टाकू नका. ही वृत्ती आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. भारत माझा देश आहे, मी मोकळ्या बाटल्या टाकणार नाही. भारत माझा देश आहे, मी कचरा करणार नाही. भारत माझा देश आहे, मी चांगल्या ठिकाणी येऊन, पवित्र ठिकाणी येऊन धूम्रपान करणार नाही. ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये झाली पाहिजे दादा. देशाला चित्तामध्ये ठेवलं पाहिजे. आजही इतिहास साक्ष देतोय दादा. सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग फासावर देण्याची शिक्षा झाली. आईला कळालं माझ्या लेकराला उद्या फासावर देणार आहे. आई म्हणू लागली, बेटा तुम्हाला उद्या फासावर देणार आहे. हो मा, हे मा, आम्हाला उद्या फासावर देणार आहे. मा, तुला माहित आहे, गावाला माहित आहे, जग जाहीर आहे, आम्हाला उद्या फासावर देणार आहे. पण आई ऐक ना ग आई, उद्या आम्हाला फासावर देणार आहेत, पण फासावर देत असताना आमचं धड एका बाजूला होईल. आई, त्यावेळेस तू येऊ नकोस. आमचा पडलेला मृतदेह, आमचं पडलेलं पार्थिव ते शेव घेण्याकरता आई तू येऊ नकोस. बाबांना पाठव. आई, तू जर आलीस नाही, आई तुझं एक आईचं अंतकरण आहे ग आई. आईचं अंतकरण दादा कोमल हलवं असतं दादा. आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येत असतं दादा. आई तू येऊ नकोस. बाबांना पाठव. फाशीचा दिवस उजाडला गेला. त्या लोहरच्या जेलमध्ये माऊली. सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग क्रांतिकाराचं पुस्तक वाचत होते. तेवढ्यात इंग्रज शिपाई आला आणि यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसलं. इंग्रज शिपाई म्हणतो, ए अरे मरणार आहे तुम्ही, आणि क्रांतिकाराचं पुस्तक वाचतात आणि हसताय. सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग काय म्हणतात ऐका लक्ष देऊन. सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग म्हणतात, आम्ही आज मरू आणि उद्या नवीन जन्म प्राप्त करू आणि या मातेची सेवा करू दादा. सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग म्हणतात की त्या इंग्रज सिपाला आहे, आम्ही या देशातले क्रांतिकार शूरवीर आहेत. अरे कळून दे त्या हरामखोर इंग्रजाला की या देशातल्या तरुणाला त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही आहे, तर या देशातल्या तरुणाला हा देश आणि ही माती महत्वाची आहे. दादा, त्या लोहरच्या जेलमध्ये 23 वर्ष 5 महिने आणि 26 दिवस नाव होतं भगतसिंग दादा. देश आपला केला होता दादा. या भारत मातेची सेवा केली होती, या तिरंग्याची सेवा केली होती, देशाला चित्तामध्ये जागा दिली होती दादा.
म्हणून जीवनामध्ये देशाला चित्तामध्ये जागा द्या, देशाविषयी कृतज्ञता ठेवा. हा देश आपला आहे दादा. 2 धर्म चित्तामध्ये ठेवा. तुम्ही म्हणता शिंदे महाराज धर्म धर्म म्हणजे काय? तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये धर्माचं पालन केलं. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये धर्माचं पालन केलं. तुकोबाराय म्हणतात हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड आणि तुका म्हणे साना थोर. आम्ही आमच्या जीवनामध्ये धर्माचं पालन केलं. बसलेले मंडळी म्हणते महाराज धर्म 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 म्हणजे काय? हाही प्रश्न आहे. पण ऐका, धर्माचं पालन करणे म्हणजे गोठ्यातल्या गाईचं पालन करणे आहे. धर्माचं पालन करणे म्हणजे या काळ्या मातीचं पालन करणे. धर्माचं पालन करणे म्हणजे घरातल्या माईचं पालन करणे. दादा, गरीबाची मुलगी असेल त्या मुलीचं लग्न लावून देणे म्हणजे धर्माचं पालन करणे. अपंग व्यक्ती असेल ह्या रस्त्याचं त्या रस्त्याला नेऊन त्या बाजूला नेणं, हाताला धरून दादा म्हणजे धर्माचं पालन करणे. आई वडिलाला कोणी वृद्धाश्रममध्ये टाकलं असेल बाबा त्यांना घरी आणणं, त्या आश्रमातून म्हणजे धर्माचं पालन करणे. सगळ्यात मोठा धर्म आहे दादा मानवता धर्म. माणसाने माणसाशी प्रेमाने वागणं, माणसाने माणसाशी माणुसकीने वागणं जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे मानवता धर्म. आणि हा मानवता धर्म आपल्या जीवनामध्ये पाळला पाहिजे दादा. आपल्याला दुसरे धर्म धरायचे नाही दादा. एकच धर्म आहे मानवता धर्म. आणि तो मानवता धर्म आपल्या जीवनामध्ये पोहोचला पाहिजे दादा. धर्माचं पालन करत असताना ऐका गड्या, अनेक राजे महाराजे होऊन गेले. तुम्ही ऐकले असेल इतिहासामध्ये क्रांतिकार अनेक होऊन गेले. पण ऐका रे, राजामध्ये एक राजा असा होऊन गेला, शिवपुत्र संभाजीराजे. धर्मवीर संभाजीराजांना खूप त्रास झाला. धर्माचं पालन करत असताना दादा धर्माला चित्तामध्ये ठेवलं होतं. ऐका गड्या, संभाजीराजांना सकडाने बांधलं होतं. समोर औरंगजेब होता आणि औरंगजेब म्हणत होता ए संभाजी संभाजी. तो म्हणत होता ए संभाजी तू आमचा इस्लाम धर्म स्वीकार. पण ऐका मंडळीनो, संभाजीराजे वाकले नाहीत, संभाजीराजे झुकले नाहीत. तो म्हणत होता माझी मुलगी कर, पण तरी ऐकलं नाही दादा. काय धर्माविषयी निष्ठा होती, काय धर्माचं पालन होतं, काय धर्माला चित्तामध्ये जागा दिली होती दादा. ऐकलं असतं, वाकले असते, झुकले असते, पण आनंदात जगले असते दादा. पण नाही, धर्माविषयी निष्ठा होती दादा. साकडलेल्या
असं बांधलेलं आहे संभाजी राजाला, मुठी आवडलेलं आहे, लालबुंद डोळे केलेले आहे संभाजी राजाने. समोर औरंगजेब आहे, समोर औरंगजेब म्हणतोय संभाजी चल बोल. पण नाही ऐकलं दादा, झुकले नाहीत, वाकले नाहीत. राग आला मग रस्त्याला, तप्त सळ केलं तर संभाजीराजे म्हणतात की एक संभाजी मर सकता है लेकिन एक संभाजी बेईमान नहीं हो सकता. दादा याला म्हणतात धर्माविषयी निष्ठा. दादा अरे कळलं या शिवनेरीचा छामा महाराष्ट्रामध्ये. संभाजीराजे म्हणतात की नाही, आम्ही आमचा धर्म सोडणार नाहीये. रागाला त्या औरंगजेबला तप्त सळ्या केल्या, लालबुंद सळ्या केल्या. चल बोल. तरी ऐकलं नाही महाराज. त्याने त्या सळ्या अशा धरल्या, डोळ्यामध्ये सपके तिसरे घातल्या, बाहेर काढल्या. दोन्ही बाजूना रक्त 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 असं अंगावरती पडत होत. डोळे अशा गोट्यासारखे डोळे बाहेर आले होते दादा बबुळ. सगळ्या अंगावरती रक्त सांडलेलं होतं. तरी ऐकलं नाही. रागा आला महाराज त्या औरंगजेबला. त्यांनी ती पक्कड सांडच धरली महाराज, संभाजीराजाच्या तोंडामध्ये घातली. संभाजीराजा ती जीपाची सपकन दिशेने बाहेर काढली. अरे चल बोल. तरी पण ऐकलं नाही दादा. शेवा होता सह्याद्रीचा, ऐकलं नाही दादा. धर्म सोडला नाही दादा. शेवटी मरणाच्या शेवटी एक वाक्य बोलतात की ए औरंगजेब, अरे आम्ही सिंहाचे बछडे, आणि सिंहाचे बछडे जगतात ही सिंहासारखे, आणि सिंहाचे बछडे मरतात ही सिंहासारखे. धर्माला चित्तामध्ये ठेवलं होतं दादा. आणि 3 देवाला चित्तामध्ये ठेवा. तुम्ही जर देवाला चित्तामध्ये जर ठेवलं तर तुमच्या जीवनामध्ये सत्यसंगती प्राप्त होईल. आणि तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये हे देवा, हे पांडुरंगा, ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे, वसवसती म्हणजे राहणे, ज्याच्या चित्तामध्ये तू राहतो ना देवा, त्याची संगती मला घडो. अभंगाचं प्रथम वा महाराज वा. अतिशय गोड प्रमाण दिलं बाबाने. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात की ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य, त्याची संगती माझ्या जीवनामध्ये घडो, सत्संगती माझ्या जीवनामध्ये घडो. दादा देवाचं वास्तव्य प्रत्येकाच्या चित्तामध्ये असलं पाहिजे. दादा ऐका, बसलेली मंडळी, देवाला हृदयामध्ये ठेवा आणि त्याचं पालन करा. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. देवाचं पालन, साईबाबाचं पालन आपण केलं पाहिजे की देवाने साईबाबाने आपलं पालन केलं पाहिजे? बोला.
ऐकताय ना तुम्ही? परत रिपीट घेतो. देवाने आपलं पालन केलं पाहिजे, साईबाबाने आपलं पालन केलं पाहिजे की साईबाबाचं आपण पालन केलं पाहिजे? बोला बोला, मला बोललेले माणसं खूप आवडतात बरं. कोण काय बोललं? वा वा, व्हेरी गुड. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. वा वा. आपण देवाचं पालन केलं पाहिजे, आपण सप्ताह घातला पाहिजे, आपण भक्ती केली पाहिजे, श्रद्धा सबुरी साईबाबाची भक्ती केली पाहिजे दादा. त्या परमेश्वराचं पालन आपण आपलं केलं पाहिजे. एक जण मला असा महाशय भेटला, मला म्हणजे महाराज देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. मी म्हणलो देवाने जर लक्ष काढून घेतलं तर पोहे खाता खाताच मेसेज येईल, गोइंग टू यमपुरी, जावं लागेल. मग घरचे सगळे रडतील, चांगले होते ना, चांगले बोलायचे ना, कडक इस्त्रीचे कपडे घालायचे ना, पोपटासारखे बोलायचे ना. एक लक्षात ठेवा दादा, देवाचं आपल्याकडे लक्ष आहे दादा, प्रत्येकाकडं. अहो ह्या करोनाचा काळ एवढा वाईट आला, तुम्ही लोकांनी ऐकला असेल, तुम्ही शहरामध्ये राहणारे माणसं आहात. एवढी जबरदस्त दहशत होते त्या करोनाची दादा. माणसं माणसाला सुद्धा भेटत नव्हते. भेटत होते का बाबा? अहो ते देवाचे साईबाबाचे किती उपकार आहेत. साईबाबाने, त्या परमेश्वराने हे जर कान दिले नसते तर लोकांनी मास्क कुठं अडकले असते? मास्क कुठं अडकले असते? हे तोंड जर इथं दिलं असतं तर पाऊस आला असता, नदीच असली असती वर. अहो आज आपण कीर्तनाला बसलोय या साईबाबाच्या मंदिरामध्ये, या प्रांगणामध्ये, टुळू 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 एकामेकाला बघतोय ना दादा डोळ्याने. अरे अनंत उपकार आहेत त्या परमेश्वराचे आपल्यावरती दादा. हे उपकार कधी विसरू नका जीवनातले. हे खूप उपकार आहे दादा त्या देवाचे आपल्यावरती दादा. नाहीतर त्याने जर ठरवलं ना गो, खूप उपकार आहे दादा देवाचे आपल्यावरती. म्हणून त्या देवाला चित्तामध्ये ठेवा. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणले देवाला चित्तामध्ये ठेवा, पण एक शंका अशी आहे, ऐकताय ना तुम्ही? एक शंका अशी आहे, महाराज गीता सांगते, ज्ञानेश्वरी सांगते, तुकोबारायचे अभंग सांगतात की देव तर चित्तामध्ये प्रत्येकाच्या आहे. ज्ञानेश्वरी उघडा तुम्ही, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामू विषयावर. गीतेचा 15वा अध्याय. सर्वश्रेचाहम हृदय विष्टो मत स्मृतीनाड मोपो हणंच वेदेश्च सर्व रहमेव वेदो वेदांत कृद्वे द विदेव चाहम द्वाविम पुरुष लोके शिरक्षाक्षर एवच शिर सर्वाणी भूतानी कुटस्थोक्षर उच्चते उत्तम पुरुषस्तोन्य ममय वंश जीवलोके जीवभूत सनातन किंवा सर्व घटी राम देव कुठे? इथं आपल्या जनाबाईचा अभंग खूप गोड आहे बघा. धरीला पंढरीचा वा वा, गळा बांधुनिया दोर, हृदयबंदी खाना केला आणि हात विठ्ठल कोंडीला. कुठं कोंडीला? हृदयात. वा वा चोपदार. हृदयामध्ये देवाला जागा दिली. मग देव जर इथं आहे, साठवीला हरी महाराज तुम्ही म्हणतात, देव हृदयामध्ये आहे, देव चित्तामध्ये आहे, तर तुम्ही का म्हणतात देवाला चित्तामध्ये ठेवा? ऐकताय ना कीर्तन? आल्यापासून ऐकतोय तुम्ही म्हटलं देवाला चित्तामध्ये ठेवा. ऑलरेडी देव तर इथं आहे, मग त्याला ठेवण्याची काय गरज आहे? थोडं सोप्या भाषेत सांगतो ऐका, उदाहरण देऊन. हे बाबा इथं आजोबा बसले समोर, ह्या आजोबाच्या डोक्यामध्ये टोपी आहे. बाबांना म्हणलो बाबा डोक्यामध्ये टोपी घाला, बरोबर की चुकीचं? बरोबर आहे. बरं ते म्हणले बरोबर आहे. आता चोपदारकडे जातो मी डायरेक्ट. चोपदार साहेब, तुमच्या पलीकडच्या हातामध्ये काय आहे? धर्मदंड आहे. धर्मदंड आहे. मी त्यांना म्हणलं चोपदार हातामध्ये धर्मदंड धरा, बरोबर की चुकीचं? बरोबर. अगोदरचा पहिला धर्मदंड एका हातात आहे, परत म्हणलं चोपदार ह्या हातामध्ये धर्मदंड धरा, बरोबर की चुकीचं? चुकीचं. ऑलरेडी आहे ना तुमच्या हातात धर्मदंड, परत धरायची काय गरज आहे? ऐकताय ना तुम्ही? बाबांच्या डोक्यावर काय आहे? फेट आहे, पगडी आहे. बाबांना म्हणलं बाबा
डोक्यामध्ये पगडी घाला. बरोबर की चुकीचं? चुकीचं. हा, आता खटका बसला बघा. हा, एखादा माणूस रस्त्याने चालला, त्याच्या पायामध्ये चप्पल सँडल आहे, त्याला म्हणलं हे हे बाबा पायामध्ये चप्पल सँडल घाल. तू म्हणे तुझे डोळे फुटले का, तुला दिसत नाही का? ऑलरेडी चप्पल पायामध्ये आहे, ऑलरेडी धर्मदंड हातामध्ये आहे, ऑलरेडी टिपी डोक्यामध्ये आहे, पगडी डोक्यामध्ये आहे. घालण्याची गरज आहे का? नाही. मग तसं देव तर इथं आहे, मग त्याला आपलंसं करण्याची गरज काय? हा, तुम्ही हुशार मंडळी, सुज्ञ मंडळी आहात, ऐका. त्याचं उत्तर देऊ का मी तुम्हाला? देऊ का? बोला बोला. हा, अहो देव आपल्या इथं आहे, पण तो आपल्याला समजलेलाच नाही. हरणाच्या बिंबीमध्ये कस्तुरी असते बाबा, तिला माहित असतं का? नाही. तसंच झालंय आपलं. हा आपल्यापाशीच आहे, फक्त आपण जागा विसरलोय बघा. ऐकता ना तुम्ही? आपण जागा विसरलोय. महाराज म्हणतात तुझं आहे तुझं पासी, हा परी तू जागा विसरला असती. तसंच झालंय आपल्याला. देव इथं आहे, पण तो आपल्याला कळाला नाही, म्हणून महाराजाला म्हणावं लागलं एक देव आपलासा करा. नवीन जीवा सुख नो हे, ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नो हे, ते नवीन जीवा सुख नो हे, ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नो हे, ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नो हे, ते नवीन जीवा सुख नो हे. महाराज म्हणतात एक देव आपलासा करा. एक धरीला चित्ती आम्ही रुखुमाईचा पती. बस देव आपलासा करा, तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. सुख समाधान शांती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. दादा जगामध्ये लोक दुःखी कशाने माहित आहेत का? स्वतःच्या दुःखाने लोक दुःखी नाही, स्वतःच्या दुःखामध्ये लोक होरपळलेले नाही. दादा जास्त लोक जास्त दुःखी कशाने माहिती आहे का? लोकांच्या आनंदाने, लोकांच्या सुखाने दुःखी आहेत. शेजारच्याने फ्लॅट घेतला, याच्या पोटामध्ये एवढा गोळा उठला. शेजारच्याने मोठी गाडी घेतली, याच्या पोटामध्ये लगेच गोळा उठला. दादा लोक जगामध्ये दुःखी आहेत ना, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी. दादा ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानाल, ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानाल दादा, त्यावेळेस तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला महाराज म्हणतात एक एक देव आपलासा करा, एक साईबाबा आपलासा करा. कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा एक आपलासा करा दादा. त्याला चित्तामध्ये ठेवा दादा. एकता फार महत्वाची दादा. तुम्ही हा सप्ताह करतात, सप्ताहामध्ये एक विचार असणं फार महत्वाचे आहे दादा. क्षेत्र कोणतं असो, राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो, त्यामध्ये एक विचार असणं फार महत्वाचे. एकीचं बळ फार मोठं असतं दादा, आणि एकीचं सौंदर्यही फार मोठं असतं दादा. एकता असणं फार महत्वाची. प्रपंचामध्ये सुद्धा एकता असावी. माय माऊल्या संसार करतात, इथे सासू सुना आल्यात का हो? हाय हाय ना. सासू सुनाला हात जोडून विनंती, संसारामध्ये एकता ठेवा, नाही तर सासूने इकडे वाढायचं, सुनेने तिकडे वाढायचं. असा प्रपंच पूर्ण होत नसतो दादा. ऐका, संसारामध्ये एक विचार असावे, परमार्थामध्ये एक विचार असावे. सासू सारख्या सूचना ऐकताय ना तुम्ही? सून सूचनाला नकार, ऑल डिलेट. समोरून जर आपला जावई आला ना, बुलेटवर बसून ठाक 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 करीत बुलेटवर बसून जावई आला ना, आणि आपली मुलगी जर आली ना, माय माऊली अशी गल्लीमध्ये येते, त्या सोसायटीच्या बाहेर उभा राहते, आणि काही मैत्रिणीला म्हणते, अहो ऐकलं का, बघा ना कसा लक्ष्मी नारायणाचा जोड आहे. कसा जोड आहे?
लक्ष्मीनारायणाचा जोड आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपली सुनबाई आणि आपला मुलगा जर बुलेटवर ठाक 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 करून जर आला ना, गल्लीतल्या बायाला, सोसायटीतल्या बायाला, मैत्रिणीला म्हणते, अहो बघा ना, असे बोटच मुडीत ती बाय, बघा ना. असं होतं का आमच्या काळामध्ये? आमचे ते 1 किलोमीटर पुढं चालायचे आणि मी 1 किलोमीटर पाठीमागे चालायचे. असं होतं का? मुलीकून जर दूध सांडलं ना, मुलीकून जर काही धान्य सांडलं असेल, हे ताई, हे दिदे बेटा सांडून दे, सांडत असतं दूध वगैरे. आणि आपल्या सुनबाईकून जर सांडलं ना, तुला दिसत नाही का? हा हा, तुला हे शिकवलं का तुझ्या बापाने? हे शिकवलं का तुझ्या आईने? हे शिकवलं का तुझ्या पप्पाने? हा, सगळा 7-12 काढून घेते. पण बसलेल्या सासू सुनांना माझी कोपऱ्यापासून हात जोडून विनंती, एक विचार असून द्या. अरे सासूने असं म्हणलं पाहिजे की ही सून नाही तर ही माझी पोटची लेक आहे, आणि बसलेल्या सुनेने असं समजलं पाहिजे की ह्या माझ्या सासू नाही तर जन्मदात्या आई आहेत. दादा, ते देशातलं हे घर झाल्याशिवाय, मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही दादा. असे एक विचार असले पाहिजे. नवरा बायको मध्ये सुद्धा एक विचार असले पाहिजे बाबा. काय रे कोणता असून द्या, एक एक त्याला फार महत्व आहे. एक माय माऊली म्हटली आपल्या मालकाला, अहो अहो ऐकताय ना तुम्ही? तो म्हणला, का हो? काय नाही, तुम्हाला झाडावर चढता येतं का? कुठं झाडावर चढता येतं का? तो म्हणला, नाही चढता येत. ती माय माऊली म्हणली, तुमच्यापेक्षा मग माकडं बरे. महाराज त्याला राग आला, तो काय कमी नव्हता. तन 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 डोंगरात गेला काय मोठ्या. चढ झाडावर उतर खाली, चढ झाडावर उतर खाली, चढ झाडावर उतर खाली. दुसऱ्या दिवशी घरी आला आणि बायकोला म्हणला, ए चल सांग कोणत्या झाडावर चढू, सांग कोणत्या झाडावर चढू. बायको म्हणली, तुमच्यात आणि माकडात काय फरक आहे? म्हणजे असंही नाही आणि असंही नाही. काही काही माऊल्या म्हणतात, अहो अहो लग्न झाल्यापासून तुम्हाला सांभाळलं, तुमच्या मुलाला सांभाळलं, तुमच्या आईला सांभाळलं, तुमच्या बाप्पाला सांभाळलं, तुमची शेती सांभाळली, तुमचं सगळं 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 सांभाळलं. तो म्हणला, हे बघ, तुला काही सांभाळायचं सांभाळ, नाही तर सांभाळू नको, फक्त तू तुझं तोंड सांभाळ. दिस इज डेंजर गडी. हा, याने जर ठरवलं ना महाराज, माणसं जोडू शकतो हा, आणि याने जर ठरवलं ना, हा माणसं तोडू शकतो. म्हणून माणसाचं बोलणं कसं असावं? थोडं असावं, हळू असावं आणि गोड असावं. ज्ञानोबाराय वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाचं बोलणं असं असावं, कम बोलो, धीरे बोलो और मिठा बोलो दादा, असं माणसाचं बोलणं असावं. संसारामध्ये दादा एक विचार असावं, आणि एक विचार असेल ना, तुमचा संसार सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये देवाला चित्ताला मध्ये बसा, देवाला द्या, चित्तामध्ये जागा द्या त्या देवाला दादा. कारण तो देव आहे दादा, जगाचा चालक मालक, त्या पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याला चित्तामध्ये जागा द्या दादा. तुकोबारायची भक्ती होती, तुकोबारायचं मागणं होतं, देवा देवा तुम्हाला सत्संगती माझ्या जीवनामध्ये घडू दे रे बाबा. महाराज तुकोबारायची जी वंश प्रणाली होती ना दादा, विश्वंभर बाबा, नंतर हरी आणि मुकुंदा, नंतर विठ्ठल, नंतर पदाजी, नंतर शंकर, नंतर कान्होबा, कान्होबाचे बोलोबा आणि बोलोबाचे तुकोबा. ही परंपरा मलवंश परंपरा होती. ज्ञानवंश परंपरा वेगळी आहे दादा, आणि मलवंश परंपरा ही वेगळी आहे. उद्धव, प्रल्हाद, नामया, तुकाया, अंगद, ही जी परंपरा आहे ना, ही ज्ञानवंश परंपरा आहे तुकोबारायांची. पण महाराजांच्या घरामध्ये ऐका माय माऊलींनो, तुम्ही कीर्तन करता आल्या गड्या, सगळ्या समाज या ठिकाणी जमलाय. तुमच्या घराच्या समोर जर कोणी आलं ना दादा, मागण्याकरता, भिक्षा मागण्याकरता, त्याला द्या तुम्ही. आज मागणीचा दिवस आहे, मला बोलून द्या. दान दिलं पाहिजे,
दान प्रत्येकाने दिलं पाहिजे. मग कोणी धान्याच्या स्वरूपाने असेल, कोणी किराणाच्या स्वरूपाने असेल दादा, प्रत्येकाने साईबाबाला दिलं पाहिजे, त्या परमेश्वराला दिलं पाहिजे दादा, आपल्या संसारातला खाडीचा वाटा दिला पाहिजे. प्रसंग एवढा गोड आहे बाबा. पुणे प्रांतामध्ये एक फकीर फिरत होता. त्याचं नाव आहे अनगडशा नावाचा फकीर. ऐका लक्ष देऊन. त्याचा कटोरा असा होता, ओ साई का कटोरा था, साईबाबाचा कटोरा, साई का कटोरा, साई राम का कटोरा. बाबा साईचा कटोरा आहे बाबा. फिरायचे असे. फिरत असताना तुकाराम महाराजांचं नाव ऐकून होते. आता कटोरा घेऊन भिक्षा मागण्याकरता ते फकीर बाबा देहू गावामध्ये आले. तुकाराम महाराजांच्या घरी छोटीशी भागीरथी होती, या बारक्या चिमुरड्या दिदीसारखी. तिनं पाहिलं दारामध्ये कोणीतरी भिक्षा मागण्याकरता आलंय. आणि दादा, दारामध्ये जर कोणी आलं ना, मायमावल्या तुम्ही या टेक बहुसंख्येने उपस्थित आहात, ऐका, कोणी जर आलं ना दारामध्ये, देत चला गड्या. काय असेल त्याला, धान्य असेल काय असेल त्याला ते देत चला. ए बाबा, नाही तर फुकाचं पाणी तरी पाजवा दादा. तुम्ही म्हणता महाराज, शिंदे महाराज, सध्याला आम्ही देऊ, दारामध्ये कोणी आलं तर त्याला देऊ, पण तो खरा असतो का खोटा असतो, तो ओरिजिनल असतो की डुप्लिकेट असतो, हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. त्याचं उत्तर तुम्हाला देतो दादा. ऐका, तुम्ही देत चला, अरे देत चला. एखादा खोटा असेल मागणारा, एखादा खोटा असेल मागणारा, त्याचं पाप त्याला लागेल ना. तुम्ही का तुमचा परमार्थ करायचा सोडताय दादा. एखादा खोटा असेल, एखादा खोटा असेल, पण एक दिवस साईबाबाच्या साक्षीने सांगतो दादा, एक दिवस तुम्हाला खरा साधू भेटल्याशिवाय राहणार नाही, खरा साधू भेटल्याशिवाय राहणार नाही दादा. देत चला. जे पोटा, मी जिटॉकीजला बोललो माऊली, जे पोटा करता मागतात ना त्याला भीक म्हणतात, जे कुटुंब करता मागतात त्याला भिक्षा म्हणतात, जे गावाकरता मागतात त्याला दान म्हणतात, आणि जे या विश्वाकरता मागतात त्याला माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणतात. भारत माता की ओम भवती भिक्षाम देई माते. हे माते, साई का कटोरा आहे, भिक्षा दे. ऐकला आवाज छोट्याशा भागीरथीने. तिला वाटलं कोणीतरी भिक्षा मागण्याकरता आलंय, दिलं पाहिजे. आई जात्यावरती दळण करत होती, पीठ घेतलं उंजळीमध्ये. अहो बाबा, बाबा थांबा, बाबा बाबा थांबा. काय बेटा? बाबा, हातामध्ये उंजळीमध्ये हे पीठ आहे बाबा, हे तुमच्या कटोऱ्यामध्ये टाकायचं, तुमच्या झोळीमध्ये टाकायचं. तेवढ्यात जिजाई साहेब आली. ठेवते पीठ, तुझा बापही उधळला आणि तूही उधळी. रडू लागली हो, ढसा ढसा रडू लागली. तिला वाटलं हे पीठ मी त्या बाबाच्या झोळीमध्ये टाकेल, आणि रात्री भजनावरून बाबा आल्यानंतर बाबांना सांगेन, बाबा आपल्या दारामध्ये कोणीतरी आलं होतं आणि त्यांना मी भिक्षा दिली. रडू लागली, रडू लागली. एका खोपऱ्यामध्ये बसली ती चिमुरडी भागीरथी, आणि डोळे पुसत असताना हात असा डोळ्यापाशी गेला, आणि बांगड्याला लागलेलं असं थोडं हाताला पीठ दिसलं. तिला वाटलं हे बांगड्याला लागलेलं, हाताला लागलेलं पीठ मी त्या बाबाच्या कटोऱ्यामध्ये झोळीमध्ये टाकेल, आणि जोरात आवाज दिला, अहो बाबा थांबा, बाबा अहो बाबा थांबा. काय बाळा? बाबा हे पीठ घ्या. कुठे बाळा तुझ्याकडं पीठ? हे हाताला लागलेलं बांगड्याला लागलेलं पीठ आहे, हे तुमच्या झोळीमध्ये मला टाकायचं. आता मंडळीनो जरा लक्ष देऊन ऐका. आता अनगडच्या फकीराचा अहंकार जागा झाला, आणि अनगडच्या फकीर म्हणतो, बाळा बेटा तुला माहित आहे का मी कोण आहे? पुणे प्रांतामध्ये फिरत असताना 10 जागीरदाराने माझा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला, नतमस्तक झाले, हातबल झाले, आजपर्यंत माझा कटोरा भरला नाही. बेटा तुझ्या एवढ्याला लागलेल्या हाताला लागलेल्या पिठाने काय होणार आहे? बेटा तू जेवलीस ना, जा घरामध्ये. मोठ्या मोठ्याने रडू लागली ती भागीरथी, मोठ्या मोठ्याने रडू लागली. अनगडच्या फकीराच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली. त्याला वाटलं ह्या मुलीच्या हाताला लागलेलं पीठ मी माझ्या झोळीत टाकावं. हे बेटा, हे बेटा, हे बेटा, हे टाक झोळीमध्ये पीठ टाक. ऐका मंडळी, जरा आश्चर्य वाटेल तुम्हाला. त्या छोट्याशा भागीरथीने असा हात झटकला. असा हात झटकल्याबरोबर अनगडच्या फकीराची झोळी भरते. यात न नव्हे, अनगडच्या फकीराचा कटोरा भरतो. यात नवल नव्हे तर संपूर्ण अनगडच्या फकीर
पिठाच्या ढिगाऱ्यामध्ये असा बुजला जातो आणि पिठाऱ्याच्या ढिगाऱ्यातून आवाज येतो. वा 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 वा, सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा मायबा. वा, अतिशय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. बघा, अशी माणसं असावं, गायक वादक मंडळी बरं का. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. अतिशय सुंदर नियोजन केलं बरं का तुम्ही मंडळींना. हा, नाही तर काही काही ठिकाणी असं असतं, आपण एक म्हणावं, आपण म्हणावं पंढरपूर, त्यांनी म्हणावं वंडरफुल. आपलं एक आणि त्यांचं काहीतरी दुसरंच असतो. मी रात्री कीर्तनामध्ये म्हणलो, रंगणी रांगत गुलगुला बोलत, मागचा म्हणला रंगणी रांगत गंगुला बोलत. एकदा म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मागचा म्हणला शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे कशालाच कशाचा मेळ नाही, ताळाला मेळ नाही. एक जण डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब मला एका माणसाचे 2 माणसं दिसतात. डॉक्टर साहेब म्हणे तुम्ही 4 माझ्याकडे आलेच कशाला? म्हणजे डॉक्टरला जगाचे किती दिसत होते. हा, मी सकाळी विनोद एक मस्त वाचला बरं का, व्हॉट्सअपला आला होता. एक उंदीर दारूच्या ड्रम मध्ये पडलं, तट्ट होऊन बाहेर आलं आणि झोपलेल्या मांजरीच्या तोंडावर लात मारून म्हणालं, बाई वाड्यावर या. अवघड असतं, ताळाला मिळत नसतो. एक जण बाजाराला चालला होता मधल्या रस्त्याने आणि 2 नवरा बायको होते सोबत. असं चालला असताना समोर गाढव होतं. बायकोला काय मूड आला काय माहित, बायको म्हणली, अहो ते बघा ना, गाढवाकडे बघून, अहो ते बघा ना तुमचे पाहुणे चालले. कुठं? गाढवाकडे बघून. महाराज तो काय साधा नव्हता, त्याला राग आला. महाराज तो गाढवाच्या जवळ गेला, गाढवाला असा हात लावला आणि म्हणला, राम राम सासरे बुवा. म्हणजे फिटून फाट. नाही तर आपण म्हणावं एक, त्यांनी म्हणावं दुसरं, पण इथं सगळा सांगड आहे महाराज. हा, अतिशय सुंदर नियोजन आहे. कधी कधी आम्हाला महाराज 7 नसते, नुसती 7:30 असती, पण समय असती सादर व्हावे, देव ठेवीन तैसे राहावे. आम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागते महाराज.